मित्रांनो, आपला अर्धा एकर गहू होता. काल संध्याकाळी आपण अर्धा एकर गहू मशीन बोलवून करून घेतला. त्याचे हार्वेस्टिंग करून घेतले. तर अर्धा एकरमध्ये साधारण किती पोती भरतील, आपण संध्याकाळची मशीन का बोलवली हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, सध्या हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलेला आहे. येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे आमच्या वस्तीवर इथे मशीन आलेली होती. त्यामुळे सर्वच शेतकरी रात्रभर त्या मशीन मागे फिरत होते. रात्रभर 10 ते 12 शेतकरी झोपले नाहीत. आणि त्या मशीनदाराला आम्ही ठरवून आणले की आमचे 12 गुंठे असो, 13 गुंठे असो, अर्धा एकर असो, 15 गुंठे असो, 20 गुंठ्याच्या खाली जो गहू असेल त्या सर्वला आम्ही 2000 प्रमाणे रेट देईल असे त्याला आम्ही ठरवून आले होते. त्यामुळे तो आला होता. त्यालाही पुढे खूप भाडी होती. आमच्या इथे आमचा 1 एकर गहू, मधल्या चुलत्याचा 1 एकर गहू, मोठ्या चुलत्याचा 1 एकर गहू असे 1.5 एकर गहू आमच्या इथे होते. तर संध्याकाळचीच मशीन बोलवण्याचा हा हेतू होता. जर सर्वांच्या गहू कापून झाला तर एखाद्याचा गहू राहिला तर एका त्या अर्धा एकरच्या गव्हासाठी परत मशीन मिळणे अवघड होते. आणि पावसाचेही वातावरण असल्यामुळे थोडे 400 ते 500 जास्त का जाईना त्याचा न विचार करता आम्ही सर्वांनी गहू काढून घेतला. एका म्हणजे मोठ्या चुलत्याचा थोडा गहू अजून पूर्ण वाळलेला नव्हता, थोडा मध्यम होता, तरी त्याने सुद्धा गहू करून घेतला. तर आम्ही तिघांनीही गहू करून घेतला. तिघांचाही गहू सर्व अर्धा एकर म्हणजे थोडे कमी जास्त असेल. सर्वांनी 2-2 हजार रुपये त्याला दिले. आणि सर्वांना 5-6 पोती गहू होईल, जो खाण्यापुरता, म्हणजे आम्ही विकायला गहू नेणार नाही, घरीच खायला तो वापरणार आहे. अर्धा एकरमधून आम्हाला साधारण 5 ते 6 पोती उत्पादन मिळाले. फक्त युरिया हा मारला होता. पेरल्यानंतर फक्त युरिया मारला होता आणि त्याला पाणी दिले होते. दुसरे काहीही केले नव्हते. तर तुमचा गहू करून घेतला का? तुम्ही घरी काढणी करणार का मशीनद्वारे काढणी करणार? आणि तुम्हाला एकरी किती उत्पादन मिळाले आम्हाला कमेंट सेक्शनद्वारे नक्कीच कळवा. आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.